आज बनवणार आहे मुलासाठी पालकचे थालीपीठ। तर त्यासाठी मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। यामध्ये आता बारीक चिरून कांदा, सर्व पीठ मी मिक्स केलेले आहेत। गहू, ज्वारी, तांदूळ आणि डाळीचं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये, फक्त ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं। इथे मी लसूण, जिरे, मिरचीचा ठेचा बनवलेला आहे। हळद, हिंग, चवीपुरतं मीठ घालायचं, ओवा घालायचा, तीळ घालायचे आवडीनुसार, आवडत नसेल तर नाही घातले तरी चालते। ते छान मिक्स करायचं आणि ह्याला आता पाण्यानं छान असं पीठ सैलसर भिजवून घ्यायचं। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही। हे बघू शकता अशा प्रकारे। आता इथे हे पीठ तयार झालेलं आहे। एक कापड घ्यायचं, थालीपीठ थापण्यासाठी स्वच्छ असावं, ते कॉटनचं असावं आणि छान असे छोटा छोटा गोळा घेऊन थालीपीठ थापून घ्यायचे। थालीपीठ तव्यावरती टाकताना खाली तेल लावायचं आणि थालीपीठ टाकायचं, कापडावरती पाणी शिंपडायचं आणि मगच कापड अलगद काढून घ्यायचं। कुठेही थालीपीठ चिटकत नाही तव्याला किंवा मोडत तुटत नाही। बघू शकता तुम्ही इथे कुठे थालीपीठ माझं तुटलेलं नाही किंवा चिकटलेलं सुद्धा नाही तव्याला। अशा प्रकारे मी आता सर्व थालीपीठ इथं बनवून घेतलेले आहेत। हे थालीपीठ आपण दह्यासोबत, कोरट्याच्या जवसाच्या चटणीसोबत किंवा मुलांना आवडत असेल तर सॉससोबत सुद्धा खायला देऊ शकतो। हे थालीपीठ खूप अप्रतिम चवीला होतात, नक्की असे करून बघा। आमच्या इकडे हे थालीपीठ कोल्हापूरमध्ये 60-50 रुपयाला मिळतं विकत घ्यायला गेलं तर। चला तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर जाता त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद। व्ह्यू भरपूर येतात, सबस्क्रायबर वाढत नाही। नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा।